विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये। तुम्ही थंबनेल टायटल पाहिले की MST CETच्या विद्यार्थ्यांसाठी आता तुमचा थर्ड राऊंडचे तुम्ही कॅप राऊंड फॉर्म कालच भरलेले आहेत। पण थर्ड राऊंडचे कॅप राऊंड फॉर्म बऱ्याच जणांनी भरलेले आहेत, पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा नंबर हा फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या म्हणजे थर्ड राऊंड आत्ताच कॅप राऊंड भरले तुम्ही, पण फर्स्ट सेकंडला एकही कॉलेज अलाउड झालेलं नाही किंवा तुम्हाला बेटरमेंटचा ऑप्शन तुम्ही निवडलेला असेल तर यामध्ये तुम्हाला काय होतं की कळत नाही कोणता आपण काय करावं। आता एकच राऊंड राहिलेला आहे, तो की आहे लास्टवाला, आणि याची थर्डची जी अलॉटमेंट आहे ती कधी लागणार आहे तर ते देखील सांगतो। त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। जर तुम्हाला कॉलेज प्रेडिक्ट करायचं असेल तुमच्या पर्सेंटेजनुसार तर तुमच्यासाठी आपण घेऊन आलेलो आहे आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्या समोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं। यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेस वरती क्लिक करून सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राऊंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनवरती क्लिक करायचं आहे। तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील। PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील। या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राऊंड साठी बनवून ठेवायची आहे। तर चला व्हिडिओ स्टार्ट करू। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंड 3 जो आहे तो 16/8 ते 18/8 या दरम्यान झाला, म्हणजे काल परवा झाला। पण याची अलॉटमेंट 21 तारखेला जी लागणार आहे, 21 तारखेला याची अलॉटमेंट लागणार आहे। 21/8/2025 रोजी या कॅप राऊंड 3 ची अलॉटमेंट लागणार आहे। तर या अलॉटमेंटमध्ये जर तुमचा नंबर लागला नाही तर काय करायचं, याच्यावरती एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे। त्या व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्याला जॉईन करून ठेवा, जेणेकरून तुमचा कुठलाही प्रकारचा तोटा होणार नाही, तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी कळणार आहे। ठीक आहे। आणि बरेच जण म्हणतील की आता एकच राऊंड राहिला की आमचा नंबर लागेल का, तर तुमचा नंबर लागणे 100% लागेल विद्यार्थी मित्रांनो। बऱ्याच विद्यार्थ्यांनी बेटरमेंट असं ऑप्शन निवडलेलं असतं। हे बेटरमेंट ऑप्शन निवडतात, पण मग ते काय करतात विद्यार्थी, ते कॉलेज आवडलं नाही तर ते कॉलेज बंद करून टाकतं, म्हणजे घेतच नाही। तर ते कॉलेज तुम्हाला वॅकंट सीट म्हणून राहतं आणि ते 4th राऊंडला तुम्हाला मिळण्याची शक्यता असते। त्यामुळे तुम्ही घाई करू नका, 4th राऊंडपर्यंत तुम्ही टेन्शन घेऊ नका। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। थर्ड राऊंडला ज्या विद्यार्थ्यांचे नंबर नाही लागले त्यांच्यासाठी, किंवा थर्ड राऊंडला तुम्हाला जर बेटरमेंट करायचे असेल तरी करू शकता, काय अडचण नाही। ज्यांना बेटरमेंटचं ऑप्शन मिळाले ते 4th राऊंडपर्यंत ट्राय करा, कारण की हे जे कॉलेज आहे ते 4 वर्ष तुमच्यासोबत राहणार आहे। त्यामुळे कोणतंही कॉलेज घेऊ नका। तुम्हाला कोणतंही कॉलेज कॉम्प्युटर ब्रांच देत असेल तर ते काय उपयोगीच नाही, त्या ठिकाणी प्लेसमेंट नसतात। तर तुम्हाला या ठिकाणी एकदम त्या कॉलेजचा कट ऑफ तुम्हाला जर लिस्ट बनवता येत नसेल, शॉर्ट हँडसाठी लिस्ट नाही तुमच्याकडे, तुम्हाला माहीत नाही कॉलेजचे कोड काय आहेत, कॉलेजचा पर्सेंटाईल किती असतो, कोणते कॉलेज टॉपचे आहेत, कोणते कॉलेज फर्स्ट इयरचे आहेत, कोणते सेकंड इयरचे आहेत, कोणते थर्ड इयरचे आहेत, तर हे तुम्हाला कॉलेज जर माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही आपली कॉलेज लिस्ट शॉर्ट हँडसाठी नक्की घेऊ शकता। कॉलेज लिस्ट घेण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती तुम्हाला मेसेज करायचा आहे कॉलेज लिस्ट, आणि तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला पण ॲड केलं जातं। या फ्री काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला संपूर्ण इम्पॉर्टन्स अपडेट या ठिकाणी टाकल्या जातात कॅप राऊंड विषयी। ठीक आहे। त्यामुळे आत्ता जायचं, डिस्क्रिप्शनमध्ये मोबाईल नंबर आहे, लवकर मेसेज करायचे, किंवा मी या ठिकाणी स्क्रीनला देखील तो नंबर लावून देईल, त्या ठिकाणी त्याला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा कॉलेज लिस्ट म्हणून, त्यानंतर तुम्हाला पुढील प्रोसेस मी सांगून देईल। आता विद्यार्थी मित्रांनो पहा, या ठिकाणी तुमचा जो 4th राऊंड आहे, थर्ड कॅप राऊंड या ठिकाणी झाल्यास नंतर तुमचा जो 4th कॅप राऊंड आहे तो कधी आहे, बरेच विद्यार्थी विचारतात। तर 4th कॅप राऊंडचा देखील मी सांगून देतो। तर 4th कॅप राऊंड जो आहे तो होणार आहे या ठिकाणी वॅकंट सीट कधी काढणार आहे तुम्हाला 26 तारखेला काढणार, म्हणजे किती वॅकंट सीट राहिलेल्या आहेत, कोणत्या कॉलेजेसमध्ये वॅकंट आहेत वगैरे आहे। ठीक आहे असं। आणि बऱ्याच विद्यार्थ्यांसोबत स्कॅम देखील चालू आहेत। ते स्कॅम काय हे देखील सांगतो, की बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉल येत आहेत कॉलेजकडून की आम्ही तुम्हाला हे कॉलेज मिळवून देऊ, ते कॉलेज मिळवून देऊ, किंवा आम्ही तुम्हाला ही ब्रांच मिळवून देऊ, इतके पैसे द्या। काही विद्यार्थ्यांना 14 लाख रुपये देखील मागितलेले आहेत। याचे प्रूफ देखील मी मागच्या व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत। त्यामुळे असं कोणताही कोणावर विश्वास ठेवू नका आणि असं कोणतंही कॉलेज घेऊ नका जे पेड कॉलेज, म्हणजे तुम्हाला पैसे देऊन कॉलेज मिळतंय असं घेऊ नका। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो। जे कॅप राऊंडमध्ये कॉलेज लागले असतात ते ओरिजिनल असतात। ठीक आहे। आणि त्यामुळे कोणतंही कॉलेज घेऊ नका। टियर 3चे कॉलेज तर अजिबात घेऊ नका। टियर 3चे कॉलेज म्हणजे काय, की ज्या कॉलेजचा कट ऑफ हा 1, 2, 3
या पर्सेंटाईलने लागतो. कॉम्प्युटर असेल, IT असेल, AI असेल, कोणतीही ब्रांच असेल, हे कॉलेजेस का काही उपयोग नाही, फक्त डिग्री नावाला होते या ठिकाणी. तुम्ही कॉलेजला गेले काय नाही गेले काय काहीही घेणं देणं नसतं त्या कॉलेजला. ते फक्त डिग्री करून देतात, पुढेही तुमचं काही भविष्य नाही त्या कॉलेजला. त्यामुळे तुम्हाला Tier 3चे कॉलेज अजिबात निवडायचे नाही. Tier 1, 2 हेच कॉलेज तुम्हाला पाहिजे आहे. भले 4 राऊंडपर्यंत तुम्ही गेले असाल, पण तुम्हाला तरीही Tier 1चे किंवा 2चे कॉलेज हे 100% मिळू शकतात. हे सर्व विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे आणि त्याचनुसार तुम्हाला काय करायचं आहे, कॉलेज लिस्ट बनवायची आहे. कॉलेज लिस्ट कशी बनवायची आहे, शॉर्ट हँडसाठी तुम्हाला मी सांगितलेलं आहे. डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्या नंबरला आत्ताच मेसेज करा, जेणेकरून 4th राऊंड देखील तुमचा मिस होऊ नये. आणि जर तुम्हाला बेटरमेंटमध्ये देखील कॉलेज टाकायचे असतील तरी तुम्ही ती कॉलेज लिस्ट घ्या, म्हणजे जेणेकरून तुमचं कुठलंही कॉलेज 4थ्या राऊंडला तुम्हाला जे कॉलेज चांगलं कॉलेज मिळणार असेल ते तुमच्याकडून मिस होऊ नये. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर लवकर जा, डिस्क्रिप्शन मोबाईल नंबर आहे त्याला मेसेज करा आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाईल. त्या ठिकाणी संपूर्ण अपडेट्स तुम्हाला मिळत राहणार. ठीक आहे, तर आता हा होता इम्पॉर्टंट अपडेट की जे 3rd राऊंडचं तुम्हाला अलॉटमेंट कधी होणार आहे तर ते देखील मी सांगितलेलं आहे. अलॉटमेंट नंतर तुमचं 4th राऊंडला इम्पॉर्टंट मी एक व्हिडिओ बनवणार आहे, त्यासाठी व्हॉट्सअप ग्रुप देखील जॉईन करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा विसरू नका. भेटू पुढच्यामध्ये, तोपर्यंत धन्यवाद.